आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। इंधन दरवाढीचा भाजीपाल्याच्या किमतीवर परिणाम झालेला आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला महाग झालेला आहे। भाज्यांचे दर 50% महागल्याची माहिती आहे। या संदर्भात प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। कविता। नक्कीच रिद्धी, इंधन दरवाढीचा परिणाम जो आहे तो आता भाजीपाला मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच भाजीपाल्याच्या दरामध्ये जी आहे ती 50% वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते। मुख्य म्हणजे वाटाणा असेल, हिरवी मिरची असेल, शिमला मिरची असेल, शेवग्याची शेंग असेल, याचे दर जे आहेत ते आवाक्याबाहेर जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला भेटतायत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 बाजारपेठा येतात आणि इंधन दरवाढीचा फटका आता या 5ही बाजारपेठेला बसलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला बाजारामध्ये जे आहे ते सकाळच्या वेळेस शेकडो गाड्यांची आवक होत असते। परंतु आता आवक जी आहे ती भाज्यांची घटलेली आपल्याला पाहायला भेटते। पश्चिम महाराष्ट्र असेल, नाशिक असेल, नगर असेल, या ठिकाणाहून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्या येत असतात विक्रीसाठी। परंतु आता या भाज्यांची आवक जी आहे ती घटलेली आहे, त्यामुळे त्याचे दर जे आहेत ते आता 50% वाढलेले आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच वाढतं तापमान जे आहे, उष्णतेची लाट जी आहे ती म्हणण्यात येते आणि त्याचबरोबर इंधन दरवाढीचा फटका गेल्या 2 दिवसापूर्वी जे आहे ते इंधन जे आहे पेट्रोल डिझेल जे आहे ते 3 रुपयाने, तर सीएनजी जो आहे तो 2 रुपयाने वाढला होता आणि आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि याचाच फटका जो आहे तो आता भाजीपाला मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला भेटतोय। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते रिद्धी। जी, कविता तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय।